माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला कोणी व्यवस्थित सांभाळत नाही. पण तो मला सांगतो मेलेवरती मग घरचे असे रडणार. त्या घरच्यांचं रडणं बघून असं वाटतं आयला ह्या म्हाताऱ्याला ह्यांनी महाराजासारखं सांभाळा असं. घरच्यांनी ह्याला पाठ सहालाच तुपाचा घरा करून दिला असं. आता म्हाताऱ्या खरं खाण्याने मेलेलं असतं. म्हातारीने जर असं जिवंतपणे जर पाणी जर मागितलं ना पहिला, म्हातारा जर म्हणलं ना, "ऐ मला पाणी दे पहिला", लगेच घरचे म्हणणार, लागली काय तहान, आताच तांब्या भरून दिलता, मग प्याला असन. आता त्याने अंगावर ओतून थोडीच घेतला असन. पण घरचे बिघडणार म्हाताऱ्यावर. आणि मग म्हातारं मेल्यावरती मग म्हणणार, "भाऊ कुठे गेले तुम्ही आम्हाला सोडून? भाऊ देवापाशी गेलाय मिटिंगला, थांब येईन माघारी." आणि त्या घरच्यांपेक्षा तुम्हाला सांगतो पाहुणे रावळीची असं रडते. हा असं वाटतं काही दिवस पाहुणे रावळ्यांनी बी सांभाळला असून भाऊंना. मोठ्याने आराडणार. तुम्हाला सांगतो जेव्हा म्हातारा आजारी पडतो तेव्हा त्याला कोणी भेटायला येत नाही. तुम्हाला सांगतो कोणता पाहुणा येत नाही, घरची नीट बघत नाही. पण जसं पाहुण्याला कळतं म्हातारा गेलाय, पाहुणं येणार लवकर नाही, म्हाताऱ्याला उसल्याच टायमाला येणार आणि मग उसल्या टायमाला मोठीने आराडणार. मग लोक पण कावरेबारी होते. लोकांना वाटतं त्याला कोण आलं, कोण रडते. काही लोक पण म्हणणार, आईला कोण रडते रे, मी ह्याला कधी बघितलं नाही रे, ह्याची आधी कोण आहे, लय मोठीने रडते. तेवढ्यात एक म्हणतो, लईच आरडत असली तर मग भाबला ठेवा आणि हिलाच उचला. मग रडायची नाटकं करीत येतं. तुम्हाला सांगतो काही लोक ना रडत म्हणणार, तुम्ही आमच्यावर नाराज होते का, तुम्ही का आम्हाला गेले सोडून. आणि मग खुश कावा होते, नाराजच होते ना. आता खुश असते तर 10-5 वर्ष अजून जगली असते ना. काही रडता तुम्हाला सांगतो काहींच्या डोळ्यात तर पाणीच नसते बिलकुल. पण म्हणणार, आम्ही आलोत ना आता तुमच्यापाशी, तुम्ही बोला ना आमच्या संग काहीतरी. अरे बाबा तो मेलाय, तो काय बाजरीची भाकर दूध खाऊन नाही झोपला 2 राग घेऊन. तेव्हा ते उठून तुमच्या संग त्यांनी बोललं पाहिजे. आता काय बोलून ते उठून त्यांनी काय एखादी कावली म्हणावं का तुमच्यापाशी, म्हणजे मग तुम्ही म्हणतान, ओ माय गॉड आईला हा खूप चांगला गातोय रे, आपण एखाद्या गाण्याचा अल्बम बनवूया का ह्याच्यावरती, मस्त आवाज आहे ह्याचा, मोकार मेला हा येड्याचा बाजार. तुम्हाला सांगतो आमच्या पाहुण्यामध्ये एक म्हातारा मेलं, मी त्याच्या मोतीला गेलो. तिथे एक जण मोठ्याने आरडायचं, तुम्ही असे अवचुकून कसे गेले आम्हाला न सांगता. मी म्हणलं आता सांगून कोण जातं बा, ती मरण अवचुकून येते, मरण येते. म्हणलं आता का ह्या म्हातारीला फोन करायला पाहिजे होता का, हॅलो अले बाबा मला यम न्यायला आलाय, मग मी जाऊ का नको. म्हणजे मग हे म्हणलं असता, हा आलाय न्यायला तर जा, पुन्हा येतोय नाही येतोय नाही, पुन्हा 100% येईन पण तो याकडे येईन. लोक रडताना काय बोलते सांगता येत नाही. एकदा काय झालं, एक म्हातारी मिली. आता त्या म्हातारीची मवत झाली, 10वा झाला, 13वा 14वा सगळं झालं. आणि 15 दिवसांनी 20 दिवसानं एक बाय आली मग भेटायला. ती मवतीला नाही आली बिचारी, 10व्याला नाही आली, सगळं जिकडे तिकडे झालं मग आली. आणि मग त्या म्हातारीची जी घरातली माणसं होती त्यांच्या गळ्यात रडून पडायची, आते बाई गेले ना आपल्याला सोडून, ते हायचं खेळ. आणि मी तिथंच होतो. म्हणलं ही मवतीला नाही, 10व्याला नाही, म्हणलं ही डायरेक्ट आता म्हणलं 20 दिवसांनी आली. म्हणलं तवर म्हणलं ही झोपली होती का काय कुठे, म्हणलं ही चेरीदामला गेलती का काय, आणि आता आपल्याला कोणी गेली सोडून. आणि 2च मिनिटं रडली. तुम्हाला सांगतो त्या पाहुण्याच्या गळ्यात पडून 2च मिनिटं रडली, लगेच साईडला जाऊन बसली डोळे बिळे पुसून. मी म्हणलं आयला ही नेमकं भेटायला आलती, ह्यांना रडावायला आलती. आणि लगेच दुसऱ्या संग चांगले हसत गप्पा मारायला लागली. ह्या लोकांचं काही खरं नाही. तुम्हाला सांगतो सगळे नाटकं करीत तिथं. जिवंत माणसाला बिलकुल किंमत देत नाहीत. माणूस जर मेला ना मग त्याला 10 दिवस किंमत देते, जवळ त्याचा दावा होत नाही तोवर. दावा झाला की मग सगळे विसरून जातात. आणि टेटस एवढे भारी भारी टाकीत येत, कष्टातून संसार फलविला, उरली नाही साथ आम्हाला, वाट पाहतो तुमची यावे पुन्हा जन्माला, म्हणजे आम्ही परत घोडे लावू तुम्हाला. आमचे तरीक पाहू नाही. तुम्हाला सांगतो त्याने साऱ्या संसाराचं वाटवं करून टाकले. पिऊ पिऊ दारू सारखा पितो. मी त्याला म्हणलं तू मेल्यावरती आम्ही टिटस काय टाकायचा, आम्हाला तर असं बी टिटस टाकता येणार नाही. कष्टातून संसार फुलविला. मी म्हणलं उलटी जो कष्टातून संसार फुललाय त्या संसाराला तर घोडा लावलाय दारू पिऊ. मी म्हणलं उलटी आम्हाला असा टिटस टाकावा लागून, कष्टातून फुलवलेल्या संसाराला तू घोडा लावला, राहिलेली जमीन काढली अशी तू विकायला, बरं झालं तू लवकर मेला, आता येऊ नको पुन्हा जन्माला. तुम्हाला सांगतो मी एक जणाच्या 10व्याला गेलो होतो. आता तुम्हाला सांगतो 10व्या दिवशी जी पिंड असते ना, तुम्हाला सांगतो कावळा जर पिंडीला जर नाही ना शिवला, लोक लगेच रडते. त्यांचा जीव आपल्या पैशीच राहिलाय, पण ते आपल्याला सोडून गेलं तर त्यांना कावळा शिवणा झालाय, त्यांना जायची इच्छाच नव्हती पण देवाने नेलं. आणि असं बोलता बोलता काय होतं, तेवढ्यात कावळा शिवतो. पुन्हा लगेच मोठ्याने रडत, तुम्ही आम्हाला एवढे वैतागले होते का, तुम्ही आम्हाला सोडून गेले आणि तुमच्याशिवाय आम्हाला कोणी, असं का केलं तुम्ही, तसं का केलं. म्हणजे कावळ्याला टेन्शन येतं कधी कधी. कावळा जर पिंडीपेक्षा शिवायला ना, कावळ्या वाटतं आईला नेमकं शिवावं का नाही. कारण एखादं जर लय मोठ्याने रडत असं ना, कावळ्या असं वाटतं आईला ह्याच्या आत्म्याला शांती नाही रे दिसत, जो मेलाय त्याच्या आत्म्याला शांती दिसती बहुतेक, हा काय एवढ्या मोठ्याने रडतोय. कावळा टेन्शनमध्ये येतो. तुम्हाला सांगतो माणूस मेल्यावरती दुःख कोणालाही होत नाही, फक्त त्याच्या घरच्यांना होत असं थोडेफार. सगळ्यांना जर दुःख होत असतं ना खरोखरच, ज्यांना खरोखर दुःख होते ना, ती लोक 10 दिवस जेवलेच नसते ना. मग दावा होस तर म्हणजे असते आपल्याला जेवायचेच नाही दुःख जरी, पण हे 10 दिवस दाबून खातात. शेजारचे पाजारचे भाकरीचं गठुडे घेऊन येते आणि मग हे अख्खं गठुडं बसतं भाकरीच
फडकं उलथं पालथं करून बघतो हाय का काही शिल्लक. कोणाचं काही खरं नाही. पण तुम्हाला सांगतो काही काही लोक एवढं टेन्शनमध्ये राहतात, फोटो काढताना सुद्धा हसत नाहीत, त्यांच्या डोळ्यामध्ये असा राग दिसतो. फोटो काढणारा जर म्हणला ना थोडं हसा, थोडंच हसणार पण डोळ्यामध्ये रागच असणार, टेन्शन असणार त्यांच्या डोळ्यामध्ये. आणि फोटो काढून झालं का लगेच असं बघणार. फोटो काढणारा म्हणतो आईला आधी फोटो तर बघ चांगला काढलाय, लगेच का रागाने बघतो. तर थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.